हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सो आज आहे गुरुवार आणि मला पूजासुद्धा करायची आहे देवाची. आंघोळ राहिलेली आहे, आंघोळ करायचे. गिझरसुद्धा लावलेला आहे गरम पाण्यासाठी. सो आधी पूर्ण हेअर ऑइलिंग करून घेतलेले आहे आणि आत्ता आंघोळ करून त्यानंतर मला देवाची पूजा करायची आहे आज गुरुवार स्पेशल. आणि त्यानंतर मला करायचं आहे स्वयंपाक. सो आणि इथे माझं पूर्ण उरकून झालेलं आहे, म्हणजे आंघोळ वगैरे पूर्ण करून झालेली आहे आणि मस्त हेअर्सला सिरम वगैरे पण लावून झालेलं आहे. सो आता मी करून घेते लगेच फटाफट पूजा. त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. त्यानंतर मी माझं सगळं उरकून झाल्याच्यानंतर मी पर्सनल एक मीटिंग केली, जी मला टीमला गाईड करायचं होतं. त्यांना नवीन गोष्टी शिकवायच्या होत्या. ज्या गोष्टी ते लॅक करतात ते त्यांना समजवलं, ते त्यांना शिकवलं मी प्रॉपर. आणि आजचं वेदर तुम्ही बघू शकता, पूर्ण क्लाउडी वेदर आहे. पूर्ण क्लाउडी वेदर होतं, पूर्ण ढगाळलेलं वातावरण होतं. आणि त्या दिवशी पाऊससुद्धा झाला, म्हणजे भरपूर 15 ते 20 मिनटं खूप जोरात पाऊस चालू होता. आणि त्या दिवशी मी एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं आपल्याला झाडं लावण्यासाठी एका विटांचं असं बनवून घ्यायचं आहे. सो हे बनवलेलं आहे पूर्ण. विटा वगैरे सिमेंट लावून पूर्ण बनवून झालेलं आहे. सो याच्यामध्ये फक्त आपल्याला झाडं लावायची राहिलेले आहेत. ते मला व्ह्यू पण बघू शकता, पूर्ण क्लाउडी वेदर आहे. देन झाडाला छान फुलं पण आली होती. मला देवाची पूजा करायची होती, त्यामुळे मी फुलंसुद्धा चांगली पूर्ण तोडून आणली होती. तसं तर मी रोजच पूजा करत असते देवाची. अंघोळ वगैरे पूर्ण फ्रेश झाल्याच्यानंतर देवाची पूजा करत असते. सो आज आहे गुरुवार. तर गुरुवारी मी, म्हणजे दरच गुरुवारी मी साईबाबांचे आणि श्री स्वामी समर्थांच्या फोटोची वेगळी पूजा करत असते. इथे स्वामींचा फोटो मी पूर्ण एका स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे. जी मी आधी गंध वगैरे लावलेला होता, जे कोण धूळ वगैरे ते पूर्ण एकदम स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आणि त्यावरती मी जो चंदनाचा गंध असतो कोरडा, त्याला मी पूर्ण ओलं केला होता. आणि त्याने स्वामींच्या फोटोवरती पूर्ण मी गंध लावून घेतलेला आहे. आणि स्वामींना मला फेटा पण काढायचा होता, म्हणजे दरवेळेस मी फेटा काढत असते. मी एकदा बघितलं होतं फेटा काढताना, तसं मी ट्राय केला. बट जेवढं मला जमलं मी तेवढं काढला. असं एकदम प्रॉपर नाही जमला, बट जसा मला जमेल मी तसा काढण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आपण स्वामींच्या फोटोला पूर्ण ओला गंध लावतो तेव्हा खूप भारी दिसते, म्हणजे स्वामींचं जे फोटो आहे खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पूर्ण गंध लावून घेतलेला आणि स्वामींची फोटो किती छान दिसते. त्यानंतर मी सगळी देव एक एक धुवून घेतली, देवांची पूर्ण पूजा केली. स्वामींच्या फोटोची पूजा करून झाल्याच्यानंतर, देव धुवून झाल्याच्यानंतर मी साईबाबांची मूर्तीसुद्धा पूर्ण पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. दर गुरुवारी मी साईबाबांची ही मूर्ती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते. साईबाबाच्या मूर्तीला सुद्धा धुवून झाल्याच्यानंतर मी जेव्हा मंदिरामध्ये ठेवते तेव्हा पण त्यांना जो चंदनाचा गंध असतो तो पण ओला करून मी लावत असते. चंदनाचा गंध किंवा आपलं जे विभूत असतं त्यांना ओलं करून लावत असते.
आणि त्यानंतर पूर्ण देवाची पूजासुद्धा करून झालेली आहे. फुलंसुद्धा वाहिलेत मी आणि फक्त मला आरती करायची बाकी होती. शेवटी मी आरतीसुद्धा केली देवांची. म्हणजे श्री स्वामी समर्थांची मी आरती करत असते डेली. आणि हा जो व्ह्यू आहे तो गुरुवारच्या दिवशीचा आहे. आणि म्हणजे गुरुवारी बिलकुल पाऊस नव्हता त्या दिवशी. फक्त ऊन होतं, म्हणजे बरंच ऊन होतं तसं. तर माझी जे देवाची पूजा ही करून झाली आहे. तर मला आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि मी आज स्वयंपाकामध्ये डाळ आणि राईस बनवणार आहे फक्त. कारण मम्मीला डाळ आणि राईस पाहिजे. ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि सगळ्यासाठी डाळ राईस बनवते. माझा तो उपवास आहे, सो मला काही खायचं नाही उपवासाचं. मम्मी हॉस्पिटलमध्ये आहे. याचं रिझन आहे मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे काल. मूळव्याधाचं ऑपरेशन झाले. तिला मूळव्याधाचा खूप त्रास होत होता. म्हणजे भरपूर दिवस झाले तिला खूप त्रास होत होता मूळव्याधाचा. सो काल तिने तिचं फायनली ऑपरेशन करून घेतलं आहे. काल दुपारपासून ते हॉस्पिटलमध्ये. त्यांनी सांगितलं एक रात्र तुम्हाला एक दिवस पूर्ण राहावं लागेल हॉस्पिटलमध्ये. सो पूर्ण रात्रभर ते तिथेच होते. मोठा भाऊ आणि छोटी बहीण दोघंजण हॉस्पिटलमध्ये आहेत. सो आज त्यांना सुट्टी होईल का नाही ते नाही माहिती, बट तेवढं डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजे सुट्टी होईल का नाही त्यांना. सो आज त्यांना डब्बा देणार आहे बहिणी, ते डब्बा घ्यायला. मम्मीने डाळ आणि राईस बनवायला सांगितलंच होतं, बट त्यानंतर मला भाकरीसुद्धा बनवायला सांगितल्या होत्या. सो मी इथे 2-4 भाकरी पण बनवलेल्या आहेत. मला एवढ्या प्रॉपर भाकरी जमत नाहीत. मी डेली करत नाही, मम्मीच बनवत असते. बट तरी पण कधी कधी ट्राय करत असते करण्याचा. जमतात म्हणजे 50 to 60% जमतात. भाकरी पण माझ्या बनवून रेडी आहेत. आणि त्यानंतर जी डाळ बनवायची होती मी डाळ पण बनवलेली आहे. म्हणजे मसाल्याचं डाळ बनवायची होती आणि राईस पण बनवायचा होता. इथे राईस पण रेडी आहे पूर्ण. आणि लास्टची भाकर होती. आणि पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी माझं किचनचं पण काम सगळं उरकून घेतलं होतं. म्हणजे किचन टॉप पूर्ण मला क्लीन करायचा होता. गॅस पण पूर्ण क्लीन करायचा होता कारण भाकरी बनवल्या त्या, त्याच्यामुळे पूर्ण किचन वाटा हा खराब झाला होता. सो मी सगळं पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी पूर्ण दिवसभराची माझी कामं पण करून घेतली. आणि इव्हिनिंगला 5:30 वाजता मी माझा चहा बनवून घेतला. मला चहा आवडतो पहिला इव्हिनिंगला. त्यानंतर सायंकाळ झाली होती. सो सायंकाळी मी देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती पण लावली. आणि म्हणजे एकदम फ्रेश वाटतं जेव्हा आपण अगरबत्ती लावतो देवाजवळ. तो फ्रेग्रन्स आपल्याकडे येतो. ती एक पॉझिटिव्ह वाईब ट्रान्सफर होते. सो एकदम भारी वाटते इव्हिनिंगला देवाजवळ दिवा वगैरे पूर्ण लावून झाला. आणि हा मी इथेच व्लॉग एंड करते. सो मला व्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.